हंगामाच्या पूर्वतयारीला सध्या शेतकरी लागला असून शेतीच्या मशागतीच्या कामाकरिता आता सुरुवात झाली आहे. मात्र डी खत मिळण्याकरिता शेतकरी वणवण भटकतो आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात डी खताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया. आपल्यासोबत कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर सर आहेत. सर, मला सांगा, वाशिम जिल्ह्यात नेमकं डी खताची किती मागणी होती आपल्याकडून आणि सध्या उपलब्ध साठा किती आहे? आपल्याकडे मंजूर आवंटनानुसार DAP 12,000 मेट्रिक टनाचे मंजूर आवंटन आहे. परंतु काही जागतिक परिस्थितीनुसार आणि उपलब्धतेनुसार जिल्ह्याला केवळ 4,000 मेट्रिक टनाच्या आसपास DAPचा पुरवठा झालेला आहे. असं जरी असलं तरी एकंदरीत आपली जी काही खताची आवंटन आहे 78,000 मेट्रिक टन, त्यापैकी 61,000 मेट्रिक टनाचा खत पुरवठा आपल्या जिल्ह्याला झालेला आहे. अर्थात 76% खत पुरवठा झालेला असल्यामुळे मुबलक प्रमाणात इतर खतं उपलब्ध आहेत. तर शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी DAPचा आग्रह न धरता पर्यायी खतांना प्राधान्य द्यावे. नक्कीच शेतकऱ्यांनी खताचा आग्रह न धरता पर्यायी खताचा वापर करावा, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते. कॅमेरा पर्सन नाझीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम.